म्हणजे जगभरात गॅस उपलब्ध नाहीये. काही ठिकाणी तर रांगाच्या रांगा लागताय. कुठे-कुठे तर तो मिळतही नाहीये. त्यामुळे हॉटेल, मेसचे व्यवसाय बंद पडायच्या मार्गावर आहे. शहरी भागात तर घरगुती वापरासाठी लागणारा गॅसला ही वेटिंग आहे. अशा वातावरणात छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाळूज एमआयडीसी परिसरात प्रशासन आणि पोलिसांनी मिळून कारवाई केली. कारण म्हणजे एका बंद कंपनीत 403 रिकाम्या गॅस सिलेंडरचा साठा मिळाला. ही कारवाई वाळूज एमआयडीसीच्या सेक्टर C88 मधील एजिस एम्प्युलस नावाच्या बंद पडलेल्या कंपनीत झाली. कंपनीच्या आवारात आणि एका लोडिंग रिक्षामध्ये भारत गॅस आणि HP सारख्या कंपन्याचे 403 व्यावसायिक सिलेंडर सापडले. तपासात समोर आलं आहे की कंपनी अय्यूब गफार सय्यद यांची आणि हे सिलेंडर वाळूज एमआयडीसी मधल्या फातिमा भारत गॅस एजन्सीचे मालक अलीम सय्यद यांचे आहेत. इंडस्ट्रियल एरियामध्ये गॅस सिलेंडरचा साठा करणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे. एमआयडीसीने बंद कंपन्याची तपासणी मोहीम सध्याच सुरू केली होती की पहिल्याच दिवशी हा मोठा घोटाळा समोर आला. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण परिसर आणि सिलेंडर साठा सील केला आणि 403 सिलेंडर वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.